नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. तर दिवसा सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने एक धोरण राबवलेलं आहे. तर त्या धोरणाचं नाव आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. तर मित्रांनो, सौर कृषी पंप ही योजना काय आहे नेमकं? तर सौर कृषी पंप योजना म्हणजेच तुम्हाला दिवसा सिंचन सुविधा म्हणजे तुम्हाला दिवसभर तुम्ही शेतामध्ये भिजवायचं, रानात पाणी द्यायचं, मोटर तुम्हाला लाईट विद्युत पुरवठा तुम्हाला दिवसा मिळणार आहे या योजनेतून. तर त्यासाठी करायचं काय? तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे. त्याचपूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच मी बनवलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं धोरण हेच आहे आमचं. त्यासोबत मित्रांनो तुम्हाला यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत? तर कागदपत्रे तुम्हाला इथं 6 कागदपत्रे लागणार आहेत. त्यासोबत तुमचं एक आधार कार्ड एक लागणार आहे. ज्या लाभार्थ्याच्या नावावर क्षेत्र आहे त्या नावाचं आधार कार्ड अपडेट केलेलं आधार कार्ड एक लागणार आहे. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट SC ST ज्या आणि OBC या कास्टमध्ये जर कोणी येत असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. आणि त्याचसोबत तुमचा 7/12 ज्या 7/12वर विहीर किंवा बोरची नोंद आहे असा 7/12 तिथं अपलोड करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाही. तुम्हाला नाहीतर इरिगेशन सोर्स इज नॉट अवेलेबल त्यासाठी तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाईल. त्यासाठी तुम्हाला विहीर किंवा बोर असलेला 7/12 तुम्ही त्या पोर्टलला अपलोड करा. आता झाले 3 कागदपत्र झाले. आता 4थं कागदपत्र तुमचं मोबाईल नंबर. तर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर देणं महत्वाचं आहे. एका अर्जासाठी एकच मोबाईल नंबर द्या. एका अर्जाला दोन अर्जाला एक मोबाईल नंबर देऊ नका. जर दिला तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येईल, अडचण येईल. ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर एका अर्जाला एकच मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि त्यासोबत तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथं तुम्हाला द्यायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथं द्यायचं कारण काय? तर त्या व्यक्तीचं तुमचं ज्या शेतकऱ्याच्या नावावर क्षेत्र आहे आणि त्याचा फोटो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते सेल्फ सर्व्हिस साठी कामी येणार आहे. त्यासोबत तुम्हाला अजून एक कागदपत्र महत्वाचं आहे. महत्वाचं कागदपत्र म्हणजे बँक पासबुक. तर मित्रांनो तुमचं बँक पासबुक तुमचं अचूक न चुकता तुम्हाला तिथं टाकून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे 6 कागदपत्र झालं. तर हे 6 कागदपत्र तुम्ही तयार ठेवा आणि जेव्हा अर्ज चालू होईल तेव्हा मी तुम्हाला एका लाईव्ह मध्ये शॉर्ट व्हिडिओ मध्ये किंवा एक व्हिडिओ अपडेट करीन. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज जर चालू झाले तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि त्याच्या आधी तुम्हाला अर्ज चालू झाले त्याचे नोटिफिकेशन मी तुम्हाला देईन. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब मात्र करा. सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्हाला मी लाईव्ह कधी येईल ते तुम्हाला कळणार नाही आणि याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंतर देणार आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये जेव्हा अर्ज चालू होतील त्यावेळी तुम्हाला अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्याचपूर्वी तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब जर नाही केला तर तुम्हाला याची लिंक तुमच्यापर्यंत मिळणार नाही. तर मित्रांनो हे 6 कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा आणि या 6 कागदपत्रांची नंतर तपासणी होईल. त्यानंतर तुम्हाला त्यांचे अर्ज पेमेंट करण्यासाठी येणार आहे आणि एकाच पोर्टलवर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. त्याचं पेमेंटही एकाच पोर्टलवरती करावं लागणार आहे आणि त्यामुळे ती लिंक तुम्ही सेव्ह करून ठेवा. महावितरणच्या अंतर्गत तुम्हाला ही योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला याचा SMS लवकरात लवकर येईल आणि ज्याचा अर्ज लवकर जाईल त्या लाभार्थ्यांना लवकर म्हणजे मंजुरी मिळणार आहे आणि त्याचं पेमेंट त्याच्या खाली ऑप्शन आहे त्या ऑप्शनला वरती जाऊन करायचं आहे. त्याच्या अर्जाची स्थिती देखील तुम्हाला या पोर्टलवरती पाहता येणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका. धन्यवाद.